नमस्कार, तुमच्या आमच्या कुकिंग शोमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करते। आज आपण धाबा स्टाईल बैंगन मसाल्याची रेसिपी पाहणार आहोत। तर चला मग रेसिपी बनवण्यास सुरुवात करूया। त्यासाठी येथे मी अर्धा किलो छोटी वांगी घेतली आहे। आता आपण ही वांगी स्वच्छ धुवून यांची देठे काढून वरच्या भागाने यांना 4 चिरा मारून घेऊ। तुम्ही पाहू शकता आता आपली वांगी चिरली गेली आहे। आता आपण यांच्यामध्ये मीठ भरून घेऊ। आता आपल्या सर्व वांग्यांमध्ये मीठ भरून झाले आहे। आता येथे मी गॅसवर कढईमध्ये तेल गरम होण्यासाठी ठेवले आहे। तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपण मीठ भरून घेतलेले वांगे टाकून घेऊ। आता आपण या वांग्यांना 5 मिनिटांपर्यंत छान प्रकारे तळून घेऊ। तुम्ही पाहू शकता 5 मिनिटांनंतर आता आपली वांगी चांगल्या प्रकारे तळली गेली आहे। आता आपण वांग्यांसाठी लागणारा मसाला बनवून घेऊ। त्यासाठी इथे मी गॅसवर एक पॅन गरम होण्यासाठी ठेवला आहे। त्यामध्ये आता आपण 3 टेबलस्पून बेसन पीठ टाकून घेऊ। आता आपण या बेसन पिठाला छान प्रकारे लालसर रंग येईपर्यंत भाजून घेऊ। तुम्ही पाहू शकता आता आपल्या बेसन पिठाला छान प्रकारे लालसर रंग आला आहे। आता आपण हे बेसन पीठ एका भांड्यामध्ये काढून घेऊ। आता आपण भाजून घेतलेल्या बेसन पिठामध्ये चवीपुरते मीठ, 1 टेबलस्पून धने पावडर, 1 टेबलस्पून काश्मीरी लाल मिरची पावडर, 1 टीस्पून आमचूर पावडर, 1 टीस्पून हळद, 2 टेबलस्पून दही, 1 टेबलस्पून तेल। आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ। आता आपला भरवा बैंगनसाठी लागणारा मसाला बनवून तयार आहे। आता आपण हा मसाला वांग्यांमध्ये भरून घेऊ। आता आपल्या सर्व वांग्यांमध्ये मसाला भरून तयार आहे। आता इथे मी गॅसवर तेल गरम होण्यासाठी ठेवले आहे। त्यामध्ये आपण 1 टीस्पून जिरे, जिरे छानपैकी तडतडायला लागल्यानंतर त्यामध्ये आपण 1 वाटी बारीक चिरून घेतलेला कांदा टाकून घेऊ। आता आपण या कांद्याला छान प्रकारे लालसर रंग येईपर्यंत तळून घेऊ। आता आपण यामध्ये 1 टेबलस्पून आलं लसूण पेस्ट टाकून घेऊ। आता आपण आलं लसणाचा कच्चेपणा जाईपर्यंत याला तळून घेऊ। आता आपण यामध्ये वांगे भरताना उरलेला मसाला टाकून घेऊ। दोन मिनिटांनंतर आता आपण यामध्ये भरून घेतलेले वांगे टाकून घेऊ। पाच मिनिटांपर्यंत आता आपण या वांग्यांना या मसाल्यासोबत तळून घेऊ। आता आपण यामध्ये 1 ग्लास गरम पाणी टाकून घेऊ। आता आपण यामध्ये चवीपुरते मीठ टाकून घेऊ।
आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून यावर झाकण ठेवून 5 मिनिटांपर्यंत या वांग्यांना शिजवून घेऊ. 5 मिनिटांनंतर यावरचे झाकण काढून आता आपण यामध्ये 1 टीस्पून कस्तुरी मेथी हातावर चोळून टाकून घेऊ. आता आपण यामध्ये 1 टीस्पून किचन किंग मसाला टाकून घेऊ. आता आपण हे सर्व पुन्हा एकदा मिक्स करून यावर झाकण ठेवून हे वांगे 5 मिनिटांपर्यंत शिजवून घेऊ. आता 5 मिनिटांनंतर आपली बैंगन मसाल्याची भाजी तयार आहे. जर धाबा स्टाईल बैंगन मसाल्याची भाजी तुम्हाला आवडली असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. बाय.